तर राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, मी गेल्या 5-6 वर्षापासून कापूस पिकासंदर्भात आपल्या शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, कापूस पिकावरील मुख्य किडींचा जर विचार केला तर थ्रिप्स, हिरवा तुडतुडा, त्याच्यासोबतच जो काही लाल कोळी आहे, तर या महत्त्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडीचा आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतं। त्याच्यासोबतच आपण या किडीच्या नियंत्रण करण्यासाठी बाजारातून वेगवेगळ्या प्रकारची महागडी औषध आणून फवारणी करतो, परंतु त्याचा म्हणावा तसा आपल्याला फायदा होत नाही। कारण अनेक वर्षांपासून आपण तीच औषधं आपल्या पिकावरती फवारणी केल्यामुळे किडींवरती त्या कीटकनाशकांचा रेजिस्टन्स तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचा रिझल्ट सुद्धा आपल्याला जास्त काही दिवस तिथं टिकलेला पाहायला मिळत नाही। परंतु शेतकरी मित्रांनो, आपण योग्य वेळेवर योग्य ज्या रस शोषण करणाऱ्या किडी असतात तर त्यांचं नियंत्रण नाही केलं तर आपल्या कापूस पिकाची पूर्ण जे पानं आहेत तर ते रस शोषण केल्यामुळे त्या किडींनी तर ती खराब झालेले पाहायला मिळतात। पानामध्ये प्रॉपर अन्नद्रव्य तयार न झाल्यामुळे आपल्या कापूस पिकाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आपल्याला पाहायला मिळते। परंतु घाबरू नका शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला अतिशय जबरदस्त कीटकनाशक आपल्या कापूस पिकासाठी नवीन आलेले कीटकनाशक इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या कीटकनाशकाचा आपल्या पिकावरती दीर्घकाळ रिझल्ट किंवा दीर्घकाळ परिणाम आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कीटकनाशकाचा कुठल्याही प्रकारे जो काही रेजिस्टन्स आहे तर त्या किडीवरती डेव्हलप झालेला नाही। त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे हे एक नवीन आलेलं ग्रुप 30 या गटातील एक कीटकनाशक आहे। तर ते कीटकनाशक आहे मित्रांनो सिजेंटा कंपनीचे सिमोडिस। यामध्ये मित्रांनो आयसोसायक्लोसेरम हा ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे। त्याच्यासोबतच पिल्या झोनल टेक्नॉलॉजीवरती हे जे काही सिमोडिस कीटकनाशक आहे तर ते तयार करण्यात आलेलं आहे, जे की आपल्याला लाल कोळी, थ्रिप्स, हिरवा तुडतुडा या रस शोषण करणाऱ्या किडींवरती आपल्याला जबरदस्त नियंत्रण सिमोडिस तिथं मिळून देताना पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, सिमोडिस हे एक संपर्कजन्य कीटकनाशक आहे, जे की किडीच्या संपर्कात आल्यामुळे किडीला तिथं मारण्याचं काम करतं। त्याच्यासोबतच पोट विषाने सुद्धा त्या किडीला मारताना आपल्याला सिमोडिस हे पाहायला मिळते। मित्रांनो, अजून एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सिमोडिस फवारणी केल्यानंतर आपल्याला 14 ते 21 दिवसापर्यंत जे काही कंट्रोल आहे तर त्या किडीवरती तिथं झालेला आपल्या पिकामध्ये मिळालेला पाहायला मिळणार आहे। त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे सिमोडिस हे कीटकनाशक त्या किडीच्या तीनही अवस्था म्हणजे बाल्य अवस्था, प्रौढ अवस्था व अंडी अवस्था या तिन्ही अवस्थेला तिथं कंट्रोल करताना आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्याला वारंवार आपल्या कापूस पिकावरती फवारणी करण्याची गरज पडणार नाही। म्हणजेच इतर औषधांसोबत किंवा इतर कीटकनाशकांसोबत जर तुलना केली आपण तर सिमोडिसचा आपल्याला एक आठवडाभर अतिरिक्त जो काही रिझल्ट आहे किंवा जे काही नियंत्रण आहे तर ते मिळालेलं पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, सिमोडिस हे फक्त किडींनाच कंट्रोल करता असं नाही। सिमोडिसचा वापर केल्यामुळे आपल्या कापूस पिकाला एक अतिरिक्त फळफांदी वाढलेली तिथं आपल्याला पाहायला मिळेल। आणि एकंदरीत जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो, आपल्या कापूस पिकाच्या 1 क्विंटल उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे हे प्रायोगिक तत्वावर आपल्याला सिद्ध झालेलं पाहायला मिळत आहे। प्रति एकरासाठी फक्त 160 मिली आपल्याला सिमोडिस या कीटकनाशकाची फवारणी करायची ज्यावेळेस आपल्या कापूस पिकाला फुलधारणा, पातेधारणा अवस्था चालू असते। तर अशा टायमाला जास्तीत जास्त हिरवा तुडतुडा आणि जो काही थ्रिप्स आहे तर या महत्त्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला असतो। तर या महत्त्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सिमोडिस या कीटकनाशकाचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे। तर मित्रांनो, यावर्षी तुम्हाला तुमच्या कापूस पिकामधील वेगवेगळ्या रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी 2-3 कीटकनाशक एकत्र करून फवारणी करायची गरज नाही, कारण तुम्ही आता एकच कीटकनाशक वापरू शकता, तर ते म्हणजे सिमोडिस। सिमोडिसमुळे तुमच्या सगळ्या ज्या काही रस शोषण करणाऱ्या महत्त्वाच्या किडी असतात तर ते आपल्याला योग्य वेळेवर तिथं नियंत्रित झालेल्या पाहायला मिळतील। मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला फवारणी करायची असेल तर बऱ्यापैकी 35-40 दिवसानंतर आपला ज्यावेळेस कापूस पीक लागवडीनंतर जातो तर अशा टायमाला तुम्ही सिमोडिस या कीटकनाशकाचा फवारणीमध्ये वापर करू शकता। तर मित्रांनो, यावर्षी आवर्जून तुमच्या कापूस पिकाला प्रति एकरासाठी 160 मिली सिमोडिस या औषधाचा फवारणीमध्ये वापर करून पहा। तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा येतोय मला खाली कमेंट करून सांगा। तोपर्यंत राम राम।